मी अजय. आईची बदली एस-बी-आय ब्रांचच्या दुसऱ्या शाखेत झाल्यामुळे आम्ही दोघं घर शोधण्यासाठी नवीन मिळालेल्या एस-बी-आय बँकेच्या शाखेजवळ घर पाहू लागलो होतो. एक दोन लोकांशी विचारपूस करून त्यांनी आम्हाला त्याच कॉलनीतील एका घराचा पत्ता सांगितला. म्हणून मी व आई त्या पत्त्यावर विचारपूस करण्यासाठी आलो होतो. सकाळचे 8 वाजले होते. आईला बँकेत जायला उशीर होऊ नये म्हणून आम्ही सकाळीच येणे योग्य ठरवले होते. मी दारावरची बेल वाजवली आणि दार 1-2 मिनिटांनी उघडला. समोर इतकी सुंदर मुलगी उभी होती. तिने गाऊन घातलेला होता. डोळ्यात काजर भरलेलं होतं. केस मोकळे होते आणि तिच्या चेहऱ्यावर पाहून जणू चंद्र माझ्यासमोरच उभा आहे असं मला वाटू लागलं होतं. त्या मुलीच्या आवाजावर मी लागलीच बाणावर आलो. त्या मुलीने आम्हाला विचारले, "कौन चाहिए आपको? क्या काम है?" तेव्हा त्या मुलीला आई म्हणाली, "बेटा, हमें किराए से घर चाहिए, इसलिए हम यहाँ आए हैं." हमने अगल बगल में पूछताछ की और उन लोगों ने आपका नाम बताया. आपका मकान खाली है क्या बेटा, किराए पे देने के लिए? त्यावर ती मुलगी म्हणाली, "आंटी रुको, मैं माँ को बुला के लाती हूँ, उनको पता होगा शायद." काही वेळात त्या मुलीने आपल्या आईला आवाज देऊन बोलावले आणि समोरून हळुवार पावलं टाकत त्या मुलीची आई येत होती. त्या मुलीपेक्षाही तिची आई अधिक सुंदर दिसत होती. तिचे ते शरीर, तिने घातलेली मॅचिंग कलरची साडी तिला अजूनच खिलून दिसत होती. तेव्हा त्या मुलीची आई म्हणाली, "दीदी, आप घर में आओ, बाहर क्यों खड़े हो? बोलो, क्या काम था?" त्यावर माझी आई म्हणाली, "दीदी, मेरा नाम पूर्णिमा है. मैं एस-बी-आई बैंक में जॉब करती हूँ और यह मेरा लड़का अजय है. ये बीएससी के सेकंड ईयर में पढ़ता है. हमें आपका जो खाली मकान है वो किराए से चाहिए." तेव्हा त्या आंटी म्हणाल्या, "मकान तो हमें किराए से देना है, मगर हम रहने से पहले एग्रीमेंट बना लेंगे ताकि हमें और आपको भी दिक्कत नहीं होगी, क्योंकि इससे पहले जो किराएदार रहते थे उनसे भी हमने यही प्रोसीजर अपनाया था." तेव्हा आई त्या आंटीला म्हणाली, "इसमें कोई गलत बात नहीं है, ये तो सही प्रोसीजर है, हमें भी मंजूर है. दीदी, आपका नाम क्या है?" आईने त्या आंटीला विचारलं. तेव्हा त्या आंटीने त्यांचं नाव संगीता सांगितलं. आईने परत त्या आंटीला विचारले, "दीदी, हम आपका घर देख सकते हैं क्या? आज दोपहर को ही. मैं अजय को भेज के एग्रीमेंट का प्रोसेस पूरा करा लेती हूँ ताकि सामान मैं कल ही डाल सकूँ." तेव्हा त्या संगीता आंटीने त्यांच्या मुलीला आवाज दिला, "पूनम, इन लोगों को अपना सामने वाला घर दिखा दो." तेव्हा पूनम चाबी घेऊन आम्हाला म्हणाली, "चलो आंटी, मैं आपको हमारा घर दिखा देती हूँ." पूनम जसजशी शिडी चढत होती तसंच मागून तिची शरीरची बनावट देखील सुंदर दिसत होती, कारण तिच्या मागे मीच चालत होतो. पूनमने दार उघडल्यानंतर आम्ही घराच्या आत शिरलो. घर आतून फार सुंदर होते. 1 रूम किचन आणि भला मोठा हॉल एवढे ते घर, पण आम्हा दोघा आई मुलांना तेवढे सफिशियंट होते, म्हणून राहण्यासाठी काहीच अडचण नव्हती. तेव्हा पूनमशी बोलायला मला भीती वाटत होती. तिच्याशी बोलू का नाही हाच प्रश्न मनात उद्भवत होता, पण तरीही मी हिम्मत करून तिला विचारलेच, "पूनम, एग्रीमेंट करने के लिए हमारे साथ आंटी आएगी या आप आओगी?" तेव्हा पूनम मला म्हणाली, "यह मकान तो मेरी माँ के नाम पर है, इसलिए माँ ही आपके साथ आएगी." त्यावर मी तिला म्हणालो, "चलो ठीक है फिर, मैं ठीक 11 बजे आपके घर पहुंच जाऊंगा. आप आंटी को बताना रेडी रहने के लिए." एवढं सांगून मी व आई आमच्या घरी परतलो. आईलाही घर आवडले होते आणि तिच्या बँकेपासून अगदी जवळच होते, म्हणून हे घर आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचे नव्हते. आईच्या बँकेत जायचा वेळही झाला होता. सकाळचे 10:30 वाजले होते. आम्ही दोघीजण ब्रेकफास्ट करून घराबाहेर पडले. आई बँकेसाठी गेली आणि मी ॲग्रीमेंट करण्यासाठी बरोबर 10:50 पूनमच्या दाराजवळ येऊन पोहोचलो आणि तिच्या दाराची बेल मी वाजवली. काही वेळातच पूनमनेच दार उघडला. सकाळी ती ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत आतासुद्धा होती. मला पाहून ती म्हणाली, "आओ अजय, बैठो, मैं तुम्हारे लिए पाणी लेके आती हूँ." आंटी घरात दिसत नव्हत्या. पूनम माझ्यासाठी पाणी घेऊन आली. ती जेव्हा पाणी देण्यासाठी माझ्यासमोर वाकली तेव्हा माझं लक्ष अचानक त्याकडे गेले. त्यांच्यावरून माझी नजर हटतच नव्हती.
एवढे सुंदर मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नव्हते. फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा. त्यावर मी पूनमला विचारले, पूनम, आंटी कहीं बाहर गई है क्या? तेव्हा पूनम मला म्हणाली, हाँ अजय, माँ सामान लेने के लिए बाजार गई है, बस आती ही होंगी. उसके बाद हम लोग चलेंगे. काही वेळाने आंटीही बाजारातून घरी आल्या आणि मला पाहून म्हणाल्या, अरे अजय, काफ़ी जल्दी आ गया बेटा. त्यावर मी आंटीला म्हणालो, आंटी, मुझे भी कॉलेज में प्रैक्टिकल के लिए जाना है. यह काम जल्दी हो जाएगा तो मैं भी फ्री हो जाऊंगा, इसलिए मैं टाइम से आया हूँ. तेव्हा आंटी मला म्हणाली, बस 5 मिनिट दो बेटा, उसके बाद हम निकल जाएंगे. पूनम तोपर्यंत माझ्यासमोर सोफ्यावर बसली आणि मला विचारू लागली, अजय, आप कौन से कॉलेज में पढ़ते हो? तेव्हा मी तिला माझ्या कॉलेजचे नाव सांगितले आणि पूनमही मला म्हणाली, अरे अजय, मैं भी उसी कॉलेज में पढ़ती हूँ. मैं अभी फर्स्ट ईयर में बीए कर रही हूँ. ये तो अच्छी बात है पूनम, हम दोनों एक ही कॉलेज में हैं. मुझे भी 2 महीने हुए एडमिशन लेके वहाँ पे, तो साथ ही आते जाते रहेंगे हम दोनों, अगर तुम्हें दिक्कत ना हो तो. अरे, मुझे कोई दिक्कत नहीं है अजय, अगर तुम मेरे साथ होंगे तो मुझे डर भी नहीं लगेगा. ये तो अच्छी बात हो गई. आता पूनम आणि मी मन मोकळेपणाने बोलू लागलो होतो. तेवढ्यात आंटीही तयार होऊन हॉलमध्ये आली आणि म्हणाली, चलो बेटा अजय, हम तयार है. आणि तेवढ्यात पूनमही म्हणाली, मैं अभी 2 मिनट में आती हूँ तयार होके. आणि पूनमही तयार होऊन लवकर आली. मी, आंटी व पूनम रिक्षात बसून नोटरी करण्यासाठी वकिलांकडे जाऊ लागलो. माझ्या व आंटीच्या मध्ये पूनम बसली होती. जसजशी रिक्षा चालू लागली होती तसतसं माझ्या हातांचा स्पर्श पूनमच्या हाताला व अंगाला होऊ लागला होता. तिच्या अंगाचा स्पर्श माझ्या हाताला होताच माझ्या अंगात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती. माझ्या स्पर्शाची जाणीव पूनमलाही होत होती, म्हणून ती काही न बोलता ते सहन करत होती. आणि अचानक मी थोडा हात वरती केल्यामुळे माझ्या हाताचा स्पर्श तिच्या त्या ठिकाणी झाला. तिने अचानक माझ्याकडे पाहिले, पण मी न पाहिल्यासारखे तिच्याकडे पाहिले व सरळच रिक्षाच्या आरशातून मी पाहू लागलो. पण त्या ठिकाणी माझ्या हाताचा स्पर्शही तिला हवा हवा असा होता, म्हणून ती काही बोलत नव्हती. म्हणून मी मुद्दामून तिच्याकडे जास्त सरकून बसलो होतो. काही वेळातच आम्ही नोटरीच्या कार्यालयात येऊन सर्व प्रोसिजर 15 ते 20 मिनिटात पूर्ण केली आणि मी त्या ठिकाणाहून बस पकडून माझ्या घरी आलो. आणि आंटी व पूनम हे त्याच रिक्षात बसून त्यांच्या घरी गेले. येत्या रविवारी म्हणजे 2 दिवसांनी आम्हाला त्यांच्या घरात सामान टाकायचा होता, म्हणून मी व आई सामानाची जुळवाजुळव करू लागलो. सर्व सामान आम्ही व्यवस्थित खोक्यात पॅक करून एक टेम्पो मागून घेतला आणि त्या टेम्पोमध्ये सामान टाकून आम्ही पूनमच्या घराजवळ येऊन पोहोचलो. आईच्या बदलीमुळे घरात आम्ही जास्त सामान ठेवला नव्हता. लागणारेच सामान आमच्याजवळ होते, म्हणून गाडी खाली भरताना मला काही वेळ लागला नाही. आईने अगोदरच सांगितले होते की सर्व सामान पुढच्या हॉलमध्ये व्यवस्थित ठेव, म्हणजे संध्याकाळी मी आल्यावर आपण दोघं मिळून सर्व सामान वेळेवर लावून घेऊ. पण घरात सामान ठेवल्यानंतर फार गरम होत होतं, म्हणून मी पंखा चालू करण्यासाठी स्विच ऑन केला. पण त्या ठिकाणी मीटरच बंद होते, कारण त्या घरात कोणी राहत नसल्याकारणाने पूनमच्या आईने त्या घरातील मीटर हे टेम्पररी बंद केले होते. ते चालू करण्यासाठी वायरमनाला सांगणे गरजेचे होते, म्हणून मी आंटीला सांगण्यासाठी त्यांच्या घरात गेलो. घराचा दार उघडा होता, पण घरात कोणी दिसत नव्हते. मी थोडं 1-2 पाऊल पुढे गेलो, तेव्हा अचानक पूनमचा आवाज आला, माँ, मेरे कपड़े टेबल पर पड़े हैं, मुझे लाके दे दो. म्हणजे पूनम ही बाथरूममध्ये आंघोळ करत होती आणि मी आजूबाजूला पाहिले तर तिचे कपडे टेबलवर ठेवले होते. त्या कपड्यांकडे पाहून मला पूनमचे जास्तच आकर्षण वाटू लागलं होतं. मी त्या कपड्यांकडे एकटक नजरेने पाहतच राहिलो. परत पूनमचा आवाज आला, माँ जल्दी दे दो मुझे, देर हो रही है. मी तिचे कपडे उचलले आणि तिच्या दारातून बाहेर आलेला हातात ते ठेवले आणि मी हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो. काही वेळाने पूनम ही तयार होऊन हॉलमध्ये आली आणि ती मला पाहून म्हणाली, अरे अजय,
तुम कब आए? मुझे आए हुए या 10-15 मिनिट हो गए. तेव्हा पूनमने मला विचारले, तर घर में माँ नहीं है क्या? त्यावर मी म्हणालो, नहीं, आंटी तो नहीं है. पूनम स्वतः विचार करू लागली, फिर मुझे बाथरूम में कपड़े किसने दिए? त्यावर मी पूनमला म्हणालो, ओ कपड़े पूनम मैंने तुम्हें दिए, क्योंकि घर में मैं आया, तुम्हारी आवाज़ सुनी और तुम बार बार आंटी को आवाज़ दे रही थी, इसलिए मैंने वो कपड़े तुम्हारे हाथों में थमाए थे. त्यावर पूनम म्हणाली, चलो ठीक हुआ, कुछ काम था क्या अजय? त्यावर मी म्हणालो, हाँ काम था. उस घर में लाइट नहीं आ रही है, मीटर से इलेक्ट्रिसिटी कट की है, तो वायरमन को फ़ोन करके उसे चालू करवा दो. त्यावर पूनम, ठीक आहे, मी चालू करवा देते हो, असं म्हणून मी परत सामान सेट करण्यासाठी घरी येऊन पोहोचलो. संध्याकाळ होस्तोवर घराची लाईटही चालू झाली होती आणि पूनम अचानक आमच्या घरी जेवणाचं निमंत्रण घेऊन आली होती. तेव्हा पूनम म्हणाली, आंटी आज रात का खाना आप लोग हमारे घर पे ही खाना. सामान लगाते लगाते काफ़ी देर हो जाएगी आपको, इसलिए मम्मी ने बोला था आंटी को बता के आना. त्यावर आई ठीक आहे म्हणाली. संध्याकाळपर्यंत आमच्याही घराचा सर्व सामान व्यवस्थित लावून झाला होता आणि 8 वाजेच्या सुमारास मी व आई पूनमच्या घरी जेवणासाठी निघालो. पूनमच्या आईने आमचे मनापासून स्वागत करून पोट भरून आम्हाला जीव घातले. त्यांच्या हाताचा स्वयंपाक अगदी सुंदर झाला होता. जेवण करून पोट अगदी गच्च भरले होते. आई व आंटी हळूहळू गप्पा गोष्टी करत अजूनही जेवण करत होते. मी आणि पूनम हॉलमध्ये बसून आम्ही दोघंही टी व्ही पाहत होते. तेवढ्यात पूनम मला म्हणाली, अरे अजय, तुम मेरे रूम में आओ, मैं तुम्हें कुछ बुक्स दिखाती हूँ. त्यावर मीही तिला हो म्हणालो. चलो फिर कौन सी किताबें तुम लाई हो, मैं भी देखना चाहती हूँ. पूनमने तिचा रूम फार छान डेकोरेट केला होता. मी तिच्या बेडवर जाऊन बसलो. तोपर्यंत ती बुक्स काढू लागली. मी काही वेळातच ती बुक्स घेऊन माझ्या शेजारी येऊन बसली. तेव्हा मी तिला म्हणालो, पूनम, इन किताबों में ऐसा क्या है जो तुम मुझे दिखाना चाहती है? त्यावर पूनम मला म्हणाली, यह किताब प्रेम पर आधारित लिखी हुई है, तुम्हें पढ़कर काफ़ी मज़ा आएगा. तेव्हा मी तिला म्हणालो, अभी तक तो मैंने किसी से प्यार भी नहीं किया, तो मुझे यह किताब पढ़ने के बाद क्या फीलिंग आएगी? तेव्हा पूनम मला म्हणाली, अरे तुम भी बहुत मजाक करते हो, एक बार पढ़ के तो देखो, मैंने बोला है तो. मगर पूनम, तुम्हें ऐसी किताबें पढ़ने की ज़रूरत क्यों है? तुम्हें भी किसी से प्यार हो गया है क्या? अभी तक तो नहीं, मगर जल्दी शायद हो जाएगा. मी तिला म्हणालो की किससे पूनम, तुम्हें प्यार हो जाएगा. आणि माझी आणि तिची नजरानजर होऊ लागली होती. ती एकटक माझ्याकडे पाहू लागली होती. मीही पूनमकडे एकटक नजरेने पाहू लागलो होतो. तिच्याकडे पाहत असताना मी तिच्या त्या ठिकाणीही पाहू लागलो होतो. पूनमला कळाले होते की माझं लक्ष तिच्या कोणत्या ठिकाणी आहे. पूनमही मला तिच्याकडे आकर्षित करू लागली होती. आता हळूहळू आमचे ओठ एकमेकांच्या जवळ आले होते. पूनमने डोळे लावले होते. फक्त आमचे श्वास एकमेकांना गरम हवेने स्पर्श करत होते. तेव्हा पूनमच्या तोंडातून शब्द निघाला, अजय, जिससे मैं प्यार करती हूँ वह तुम हो. जिस दिन मैं पहली बार तुम्हें हमारे घर देखा था, तब से तुम्हारे ऊपर मैं फिदा हो गई थी. तेव्हा मीही पूनमला म्हणालो, सच में तुमने मेरी दिल की बात बोली पूनम. आता तिने दोघा हातात माझा चेहरा पकडला आणि चक्क आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि आम्ही पहिल्याच प्रेमाच्या आकर्षणात भरभरून प्रेम करू लागलो. तब्बल 10 ते 15 मिनिटापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा स्वाद घेतला आणि तेवढ्यात खालून आईचा आवाज आला, अजय चलो, टाईम हो गया है. आणि मी लागलीच भानावर येऊन पूनमपासून लांब झालो. पण आमच्या दोघांच्या प्रेमाच्या प्रमोशन आज झालं होतं, म्हणून आम्ही दोघंही खूप आनंदात होतो. तेव्हा पूनम आणि मी दोघांनी मोबाईल नंबरांची देवाणघेवाण केली आणि ती मला म्हणाली, जब माँ बाहर जाएगी तब मैं तुम्हें फ़ोन करके घर में बुला लूँगी. त्यावर मी तिला म्हणालो, मैं जल्दी तुम्हारे फ़ोन का इंतज़ार करूँगा पूनम. असं म्हणून मीही खाली आलो आणि आईसोबत आपल्या घरी जाण्यासाठी निघालो. रात्रभर मला झोप लागत नव्हती. पूनमकडून मिळालेल्या होकाराची मी विचार करू लागला होता
आणि तिच्यासोबत घालवलेले काही क्षण माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागले होते. आपल्याच घरमालकींची मुलगी आपल्या प्रेमात पडल्यामुळे आता सोने पे सुहागा झाल्यासारखं झालं होतं. मला फक्त पूनमच्या फोनची आतुरता राहिली होती. ती केव्हा मला फोन करेल आणि केव्हा मी तिला भेटू, असं माझं झालं होतं. म्हणून मी सकाळपासूनच वारंवार फोनकडेच पाहू लागलो होतो. अचानक 10:30च्या दरम्यान पूनमचा माझ्या मोबाईलवर फोन आला आणि 0 मिनिटाच्या आत तयार होऊन मी तिच्या घरी जाऊन पोहोचलो. मी दाराची बेल वाजली आणि पूनम इतक्या सजून दजून माझी वाट पाहत असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. घरात घुसल्या घुसल्या आम्ही एकमेकांच्या मिठीत एवढे घट्ट सामाळून गेलो की आम्हाला कोणत्याच गोष्टीचे भान राहिले नव्हते. मी फटक्यात पूनमच्या ओठांवर ओठ टेकवून परत तिच्या ओठांचा रस चाखू लागलो. त्या गोष्टीसाठी पूनमही मला भरभरून साथ देऊ लागली होती. आम्ही एकमेकांच्या प्रेमात एवढे गुंग झालो होतो की दरवाजाची कडी लावायची सुद्धा आम्हाला फुरसत राहिली नव्हती. मी व पूनम तिच्या आईच्या बेडरूममध्ये होतो. आता आम्ही एकमेकांचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो होतो. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आमचं लक्षच नव्हतं. एवढं आहे की एकमेकांच्या प्रेमात आणि मिठीत आम्ही एकदम गुंग झालो होतो. काही वेळातच पूनमच्या आईची एंट्री तिच्या घरात झाली. ती हे हळूवार पावलं टाकत किचनच्या दिशेने जाऊ लागली आणि अचानक पूनमच्या आईचे लक्ष आमच्या दोघांवर गेले. त्यावेळेस ती काही बोलली नाही आणि आम्हाला पाहून ती सरळ बाहेर निघून आली. आम्ही दोघं शांत झाल्यानंतर मी हॉलमध्ये येऊन बसलो आणि तेव्हाच तिची आई परत घरात येऊन मला म्हणू लागली, अरे अजय बेटा, तुम कब आए? त्यावर मी त्या आंटीला म्हणालो, आंटी मैं अभी आया, मुझे पूनम से कुछ किताबें लेनी थी, इसी काम से आया था. तो ठीक है बेटा, तुम बैठो, मैं पूनम को बुला के लाती हूँ. पूनम मुद्दामून काही पुस्तकं घेऊन खाली माझ्याजवळ आली आणि मी ते पुस्तके घेऊन माझ्या घरी निघालो. पण आंटीने आम्हाला पाहिल्यामुळे त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी सुरू होते. या गोष्टीची कल्पना मलाही नव्हती. पण रात्रीच्या वेळेस माझं आणि पूनमचं तासनतास बोलणं फोनवर सुरूच असायचं. पण दुसऱ्या दिवशी सकाळ ही माझी अशी सकाळ होणार होती याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कारण ज्या वेळेस आई ही बँकेसाठी बाहेर निघाली त्याच वेळेस समोरच्या आंटीही ओट्यावर बसून आई जाण्याची वाट पाहू लागली होती. जशी आई घरातून बाहेर निघाली त्याच वेळेस आंटीही आमच्या घरी येण्यासाठी निघाल्या आणि घरातच राहिलेली कामं मी उरकू लागलो होतो. कारण मलाही कॉलेजला जायला उशीर होत होता. म्हणून मी पूनम रेडी झाली की नाही त्यासाठी मी तिला फोन लावून विचारू लागलो. त्यावेळेस माझ्यासमोर आंटी येऊन उभ्या राहिल्या. त्यांना पाहून मी आंटीला म्हणालो, क्या हुआ आंटी, कुछ काम है क्या? तेव्हा आंटी मला म्हणाल्या, आपके पास मेरा बहुत कुछ काम है, मगर कैसे बताऊँ, समझ में नहीं आ रहा है. बताओ आंटी, बाजार से कुछ लाना है क्या आपको? नहीं अजय, मेरा कुछ अलग ही काम है आपसे, तुम यहाँ मेरे पास बैठो. तेव्हा मी स्वतःशीच विचार करू लागलो की आंटीला एवढ्या सकाळी सकाळी माझ्याशी कोणते काम असावे. तरी मी मागच्या पुढचा विचार न करता आंटीच्या शेजारी जाऊन बसलो. तेव्हा आंटीने माझ्या हातात त्यांचा हात पकडला. जेव्हा आंटीच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला त्याच वेळेस माझं अंग अगदी थरथरायला लागलं होतं आणि आंटी मला विचारू लागल्या, जेव्हा तू आणि पूनम एकमेकांसोबत माझ्याच घरात आणि माझ्याच बेडरूममध्ये कसं भरभरून प्रेम करत होते, ते प्रेम मला तुझ्याकडून हवं आहे. आंटीने असं सांगितल्याबरोबर मला शॉकच बसला. मी आंटीकडे एकटक नजरेने पाहू लागलो. आंटीने लागलीच माझे दोघं हात त्यांच्या हातात पकडले आणि मला म्हणू लागली, देखो अजय, मेरे भी हस्बैंड गए हुए काफ़ी साल हो गए हैं. मैं जिस प्यार के इंतज़ार में हूँ वह प्यार मुझे तुम ही दे सकते हो, इसलिए मुझे नाराज़ मत करना. आंटीने आपले दोघं हातात माझा चेहरा पकडला आणि आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली. आमच्या दोघांचे गरम हवा एकमेकांना स्पर्श होऊ लागल्या होत्या. हळूहळू माझेही आकर्षण आंटींबद्दल वाढू लागले होते. मग तब्बल आम्ही 10 ते 15 मिनिटे सकाळी सकाळी एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. पूनमपेक्षा आंटीमध्ये मला जास्त इंटरेस्ट येऊ लागला होता.
हळूहळू आम्ही दोघांनी एकमेकांचे कपडे बाजूला ठेवून परत एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. आंटीलाही या आनंदाची ओढ भरपूर दिवसापासून होती. ती मी आज पूर्ण केली होती. आंटीला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. कित्येक दिवसानंतर आंटी आज शांत व आनंदमय झाल्या होत्या. अशा प्रकारे माझ्या नशिबात घरमालकींच्या मुलीसोबत घरमालकींचेही प्रेम अनुभवायला मिळू लागलं होतं. आता माझे हे नित्यनियम काम झाले होते. जेव्हा आई बँकेसाठी सकाळी कामाला जायची त्याच वेळेस आंटी माझ्या घरी येऊन माझ्यासोबत भरभरून प्रेम करून घ्यायची. आणि जेव्हा संध्याकाळी आंटी बाजारात काही कामासाठी जायची तेव्हा पूनमसोबत मी भरभरून प्रेम करायचो. जोपर्यंत मी त्यांच्या भाड्याच्या घरात होतो तोपर्यंत मी अशाच प्रकारे दोघं माय लेकींसोबत भरभरून प्रेम करायचो. पूनमलाही माझ्या आणि तिच्या आईबद्दल असलेल्या प्रेमाची माहिती झाली होती. पण जो आनंद, जे सुख मी दोघांना एकाच दिवशी देत होतो ते त्यांना कोणीही देऊ शकत नव्हतं. म्हणून ती एक शब्दही मला बोलत नव्हती. आता माझे आयुष्य अगदी आनंदमय सुरू होते. आणि अशा भाड्याच्या घरात राहण्यासाठी आणि अशा घरमालकीन मिळवण्यासाठी खरंच नशीब लागते.